आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मंत्र्यांमध्ये नाराजी उमटली। नुकत्याच 42 आयएस अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बदल्या केल्या। मात्र बदल्या करताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतले नाही म्हणून मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली। याबाबत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय। मात्र इतर मंत्र्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करणं टाळलंय। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची निवड झाली आहे। रावसाहेब दानवे हे सध्या केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री आहेत। दानवे हे जालना मतदारसंघातून चौथ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेत। दानवेंमुळे मराठवाड्याकडे भाजपचं प्रदेशाध्यक्षपद चालून आलंय। आघाडी सरकारनं केलेले टोल रद्द करू अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। राज्य सरकारनं टोल धोरण ठरवण्यासाठी सीपी जोशी समिती नेमली आहे। या समितीचा अहवाल आल्यानंतर टोलचं धोरण ठरवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची अतिरिक्त मंत्रिपदाची मागणी अप्रत्यक्षपणे धुडकावली आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री वाटपाचा फॉर्म्युला असून त्याप्रमाणेच योग्य तो निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नागपुरातल्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं। जागा वाटपाबाबत शिवसेनेशी समन्वय साधून हा निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले। बिडेडी चाळींच्या पुनर्विकासाचा निर्णय येत्या 6 महिन्यात घेतला जाईल। तसंच बिडेडी चाळीत राहणाऱ्या सर्वांना योग्य पद्धतीनं घरं मिळतील असं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिलंय। बिडेडी चाळींसंदर्भातली फाईल मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळाली होती। बाळासाहेब ठाकरे संपत्ती वाद न्यायालयाबाहेर सोडवण्यासाठी विचार करण्यासाठी अजून थोडा वेळ द्यावा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाला केली आहे। या प्रकरणाची पुढची सुनावणी 20 जानेवारीला आहे। त्याच दिवशी उद्धव ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या थर्ड आयची किमया कालपासून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पाहायला मिळाली। 12 जानेवारीपर्यंत उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांचं प्रदर्शन रसिकांना पाहता येणार आहे। उत्तर ध्रुवावरच्या अस्वलापासून ते कंबोडियन मंदिरांचे फोटो उद्धव यांनी कॅमेराबद्ध केलेत। इन्फ्रारेड तंत्राचा वापर करून टिपलेले फोटो या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहेत। कोकणातील काँग्रेस नेते नारायण राणे यांना ठाण्यात आणखी एक धक्का बसलाय। ठाण्यातल्या काँग्रेस नेते महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे यांनी सोमवारी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांसह 200 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर पोलिसात जमावबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। ठाणे महानगरपालिकेतील बियर आंदोलनानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती। पोलिसांच्या कारवाईनंतर आव्हाडांनी नगर पोलीस स्टेशनमध्ये घोषणाबाजी केली होती। मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर 2 जानेवारीला रेल्वे प्रवाशांनी केलेला आक्रोश पुन्हा कधीही उद्भवू शकतो। त्यामुळे रेल्वे प्रशासनानं लोकांच्या भावना समजून घ्याव्यात, अन्यथा कल्याण ते ठाणे रेल्वे मार्गावर अशा प्रकारच्या आंदोलनांची पुनरावृत्ती होऊ शकते असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला। राजकीय निवडणुका तर नेहमीच तापतात, मात्र कधी नव्हे एवढी यंदाची राष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेच्या 52 जागांसाठीची निवडणूक जोरदार तापली आहे। ही निवडणूक तापण्यामागचं कारणही तसंच आहे। प्रस्थापित वैद्यकीय संस्थांचं परिषदेवरील वर्चस्व कमी करण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टर्सचं एक पॅनल निवडणुकीच्या आखाड्यात उतरलंय। यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरली। गोंदिया शहरालगत असलेल्या गोविंदपूरमध्ये चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 5000च्या जवळपास मतदारपत्र आढळली आहेत। या घटनेमुळे जिल्हा प्रशासन हादरलंय। गोंदिया तहसील कार्यालयाचा हा प्रताप असल्याचं उघड झालंय। हा प्रकार गंभीर असून या प्रकरणी चौकशी करण्यात येईल असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलंय। जनुकीय परावर्तित म्हणजेच जीएम पिकं घ्यायची का या मुद्द्यावर मुंबईतल्या भारतीय विज्ञान परिषदेत सोमवारी सांगोपांग चर्चा झाली। जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी जीएम पिकांचं समर्थन केलं, तर विज्ञान परिषदेला उपस्थित इतरांनी त्याला आक्षेप घेतला। विविध मागण्यांसाठी देशातील विविध कोळसा संघटनांचे कामगार कालपासून संपावर गेले। तशात राज्यातील औष्णिक वीज निर्माण केंद्रातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्य केलं। राज्यातील औष्णिक वीज निर्माण केंद्रात फक्त 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच कोळसा आहे। त्यामुळे संप लवकर मिटला नाही तर राज्यावर वीज संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्यातील 27,000 ग्रामपंचायतींमध्ये असणाऱ्या संगणक परिचारकांचं 12 नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू आहे, तर 2 जानेवारीपासून मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू आहे।
महा ऑनलाईन कंपनीचा करार रद्द करण्यात यावा, शासन सेवेत कायम करण्यात यावं इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय। नारायण नागबळी आणि कालसर्प प्रथेबाबत झी24 तासनं घेतलेल्या विज्ञानवादी भूमिकेचं राज्य सरकारनेही स्वागत केलंय। झी24 तासनं हा सामाजिक मुद्दा उचलून धरला आहे, त्याचं मी स्वागत करतो, अशी भूमिका सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मांडली। श्रद्धा ठीक आहे, पण अंधश्रद्धा नको, अशी सरकारची भूमिका आहे। रामदेव बाबा आणि श्री श्री रविशंकर हे मान्यताप्राप्त संत नाहीत, त्यांना कुंभमेळ्यात प्रवेश नाही, असा दावा आखाडा परिषदेचे ज्ञानदास महाराज यांनी केलाय। रामदेव बाबा आणि श्री श्री रविशंकर यांना कुंभमेळ्यात यायचं असेल तर त्यांनी आमची अधिकृत मान्यता घ्यावी, असंही त्यांनी म्हटलंय। नाशिकमधून आता लवकरच विमान उड्डाण घेणारे नाशिक विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी शक्यता आहे। विमानतळ हस्तांतरणावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद आहे, मात्र राज्यात आणि देशात सध्या भाजप सरकार आहे, त्यामुळे लवकरच हा वाद संपेल अशी चिन्ह आहे। फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकारनं गेल्या वर्षी द स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट आणला। राज्यानं योग्य ते नियम करून हा कायदा अंमलात आणायचा आहे, मात्र हॉकर्स युनियनने याला विरोध केला। कायद्याची अंमलबजावणी झाली तर एकाही फेरीवाल्याला मुंबईत धंदा करता येणार नसल्याचा हॉकर्स युनियनचा दावा आहे। या नियमाविरोधात 28 जानेवारीला आंदोलन करण्यात येणार आहे। बदलापूर जवळच्या काराव निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या आश्रमशाळेच्या अधीक्षकाला अटक करण्यात आली। आरोपी अजित संजय गिरासे हा विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करायचा, तसेच त्यांना अश्लील चित्रफिती दाखवायचा। कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरील वाळू बेकायदेशीररित्या काढली जात असल्यानं अनेक ठिकाणचे किनारे धोकादायक बनत असल्याची बातमी झी24 तासनं दाखवली होती। त्याची दखल चिपळूणच्या प्रांताधिकाऱ्यांनी घेऊन गुहागरच्या तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले। पुणे जिल्ह्यात खंडोबा यात्रेत बैलगाडी शर्यत मालकांनी पोलिसांवर दगडफेक केली। आंबेगाव तालुक्यातल्या थापलिंग खंडोबा यात्रेत हा प्रकार घडलाय। दगडफेकीत पोलीस जखमी झालेत। बैलगाडी शर्यत बंद करण्यासाठी पोलीस यात्रेत आले होते, त्याला ग्रामस्थांनी विरोध केला। दरम्यान यात्रा कमिटी आणि बैलगाडी मालकांवर गुन्हा दाखल झालाय। अकोला शहरात अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, जाहिरात फलक आणि झेंडे हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। पोलीस आणि महापालिका यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। अकोला शहराच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे। वसईत 9 कुत्रे आणि 150हून अधिक कावळे मेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। विशेष म्हणजे नववर्षाच्या रात्रीच 1 जानेवारीला हा धक्कादायक प्रकार घडलाय। एकाच रात्रीत कुत्रे आणि कावळे मेल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।